लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही का? जरी नाही आला असेल तर मला कमेंट करून सांगा की मला नाही आलेला आहे हप्ता, असं तुम्ही मला कमेंट करून सांगा. कारण भरपूर बहिणींना हप्ता अजून आलाच नाही. काही जिल्ह्यात हप्ता आला परंतु काही जिल्ह्यात हप्ता टाकलाच नाही शासनाने. असं का केलं? तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता का टाकला नाही? तुमचा हप्ता बंद झाला की काय? काय आहे माहिती नीटपणे समजून घ्या. ज्यांना कोणाला अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींसाठी. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता इथे पाहायला भेटणार आहेत. ज्यांचं कमेंट नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार दमदार आहे. अजूनपर्यंत तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. बाकीच्या बहिणींना हप्ता आला परंतु भरपूर बहिणींना हप्ता अजून आलेला नाही. काय आहे नीटपणे माहिती आपण समजून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला आज अशी माहिती भेटणार आहे ना की तुम्हाला ही माहिती कोणीच सांगणार नाही. बघा ती माहिती आता. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणी, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. हे बघा, आज तुम्हाला सांगतो मी 1500 रुपये तुम्हाला आलेले नसतील भरपूर बहिणींना, बरोबर ना? तुम्हाला आले नसतील तर तुम्हाला हप्ता का देण्यात आला नाही, त्याचं कारण काय आणि काही बहिणींना हप्ता का देण्यात आला या गोष्टी आपण पहिले समजून घेणार आहोत. हे बघा, तर आत्ता जी माहिती मी तुम्हाला देत आहे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आणि 4500 रुपये मिळणार. ओके, तर 1500 आणि 4500 रुपये भेटत आहे याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो. जरी तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता आला नसेल, जरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नसेल तर मग तुमच्यासाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण काही बहिणींना हप्ता वाटप सुरू झाला आणि हप्ता जो आहे 2 टप्प्यात वाटप होत आहे. 2 टप्प्यात. ओके, 2 टप्प्यात वाटप होत आहे. आणि 2 टप्प्यात कसं, पहिले 1500 रुपये येत आहेत, त्यानंतर 3000 रुपये येत आहेत. अशा पद्धतीने हप्ता वाटप होत आहे. हे जे काही 1500 रुपये पहिले येत आहेत हे 1500 रुपये आहेत नोव्हेंबर महिन्याचे. आणि जे 3000 रुपये येत आहेत त्यानंतर ते आहेत या चालू महिन्याचे डिसेंबरचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये, एकत्र हे 3000 रुपये. अशा पद्धतीने हे 2 टप्प्यात हप्ता वाटप केला जात आहे. परंतु या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे की किती बहिणींना हप्ता आला आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता का नाही आला, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि बघा, तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी तुमच्यासाठी टॉप बातम्या घेऊन येत असतो. तर बघा, अत्यंत टॉप बातम्या आहेत. त्या टॉप बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे भावांनो, बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांसाठी ज्या काही टॉप बातम्या त्या असणार आहेत. पुढे तुम्हाला त्या बातम्या भेटतीलच, परंतु पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघा. पाहता माहिती. चला समजून घेऊया आपण संपूर्ण माहिती. हप्ता येण्यास उशीर झाला. हे बघा, उशीर झाला त्यामुळे सर्व बहिणी निराश झालेल्या आहेत, उदास झालेल्या आहेत. हप्ता येईल की नाही, हप्ता का थांबवण्यात आला, असे अनेक प्रश्न बहिणी विचारत आहेत. हप्ता आतापर्यंत तर येऊन जायला पाहिजे होता. आता डिसेंबर हप्त्याची तयारी चालू पाहिजे होती, परंतु आमच्या खात्यामध्ये हप्ता का जमा करण्यात आला नाही, असं प्रश्न बहिणी विचारत आहेत. तर बघा बहिणींनो, आता काही बहिणींना हप्ता देण्यात आला, काही बहिणींना हप्ता का देण्यात नाही आला
ते समजून घ्या. तुमच्या खात्यामध्ये हप्ता का जमा झाला नाही त्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि हे बघा, एक महत्त्वाची मागणी लाडक्या बहिणींनी केलेली आहे, ती मागणी पण आपण यामध्ये समजून घेणार आहोत. तर आपल्या चॅनलकडून पण पूर्ण सपोर्ट आहे बहिणींना. जी काही मागणी आहे ती शासनाने पूर्ण करायला पाहिजे. तर काय मागण्या आहेत त्या पुढे तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. तसेच लाडक्या बहिणींनो, फार महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, अत्यंत महत्त्वाची माहिती. त्यामुळे मी तुम्हाला इथे एक सांगतो की तुम्ही या व्हिडिओला ना लाईक करून घ्या. अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, शेअर करा, म्हणजे सर्वांना समजायला पाहिजे की काय अपडेट आहे. कारण भरपूर बहिणी निराश झालेल्या होतात. तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेअरचं बटन तुम्हाला दिसत असेल आणि हे बघा तिथे हाईपचं बटन आहे, ते हाईपचं बटनवर क्लिक करून या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप द्या. चला बघा आता अपडेट. चला आता सांगतो मी तुम्हाला सर्व काही माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राज्यातील माझ्या सर्व माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी फारच दमदार माहिती. हे बघा बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत त्या हप्त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. 2 टप्प्यात हप्ता, त्याबद्दल सर्व माहिती सांगतो. पहिले ही माहिती बघा, महिलांच्या संघटनांनी सरकारकडे तात्काळ हप्ते वितरण आणि KYC प्रक्रियेसाठी मुदतवाढ करण्याची मागणी केली आहे. हे बघा, पहिलीच मागणी काय करण्यात आलेली आहे की हप्ता लवकरात लवकर टाका. एवढ्या दिवसांपासून सर्व बहिणी वाट बघत आहेत. तर हप्ते वितरण आणि KYC संदर्भात मागणी केलेली आहे. आता KYCची तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आहे, बरोबर. तर यापुढे पण मुदतवाढ द्या, कारण जवळपास भरपूर बहिणी अशा आहेत ज्यांनी अजूनपर्यंत KYCच केली नाही. मी तुम्हाला रोज सांगत आहे की तारखेमध्ये KYC करून घ्या. जरी एकदाची तारीख गेली तर मग तुम्हाला KYC करता येणार नाही, पुढे मुदतवाढ भेटेल की नाही हे तुम्हाला आधीपासूनच मी सांगत आहे. त्यामुळे पटापट KYC करा असं मी तुम्हाला बोलत आहे रोज. KYC नाही केली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. तर त्यामुळे 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत KYC करून घ्या. परंतु यापुढे पण मुदतवाढ भेटेल का KYC साठी, यासाठी मागणी केली जात आहे. बघू आता, मिळेल तर खूप चांगलं होईल आणि वाटत आहे की मुदतवाढ भेटू शकते, कारण भरपूर बहिणींची KYC बाकी आहे. संख्या बघून भरपूर बहिणींची KYC जी आहे ती बाकी आहे. त्यामुळे ते संख्या बघून KYC साठी मुदतवाढ भेटू शकते असं वाटत आहे. बघू आता. दरम्यान लाभार्थी महिलांना आधार कार्ड, जनधन खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ नजीकच्या बँक किंवा ई-मित्र केंद्रात KYC साठी धाव घेण्याचा सल्ला दिला जात आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची असली तरी अशा अडचणींमुळे तिची अंमलबजावणी प्रभावी होण्यास मदत होईल असा विश्वास सरकारी यंत्रणेचा आहे. ओके, तर बघा सूचना दिल्या जात आहेत. तर सेंटरवरती जा, KYC करा अशा सूचना दिल्या जात आहेत. मी पण तुम्हाला तेच सांगत आहे की बहिणींनो, पटापट जा. जिथे तुम्हाला KYC करता येईल तिथे जाऊन तुम्ही KYC करा. मोबाईलवरून पण होऊन जाते, परंतु तुम्हाला मोबाईलवर जमत नसेल तर कोणत्याही कॅम्प्युटर कॅफेवरती जा किंवा ई-मित्र केंद्रात जा, ग्राहक केंद्रावरती जा, तिथे तुम्हाला KYC करून देतील. ते काही टेन्शन नाही, 2 मिनिटात लागत नाही, 2 मिनिटात होऊन जाते KYC. तर ते KYC करा. चला आता हप्त्याबद्दल 2 टप्प्यात हप्ता वाटप सुरू झालेला आहे. त्याविषयी जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया. बघा ती माहिती आता. चला आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे लक्षपूर्वक ऐका. शहरासह तालुक्यातील हजारो महिलांसाठी आधार ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली आहे. छाननीनंतर 2 महिन्यापासून हप्ता थकल्याने अनेक कुटुंबाचे मासिक आर्थिक गणित बिघडले आहे. निवडणूक निकालानंतर जाहीर झालेल्या वाढीव
2100 रुपयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणींमध्ये आता अस्वस्थता आणि नाराजी असल्याचे दिसून येत आहे। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर तरी ते लाडक्या बहिणींचे पैसे मिळावेत अशा अपेक्षा लाडक्या बहिणींच्या आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना दरमहाला मिळणारी मदत ही केवळ रक्कम नव्हती, तर मुलांचे शिक्षण, फी, औषधोपचार आणि दैनंदिन गरजांसाठीचा आधार होता। मात्र नोव्हेंबरपासून पैसे जमा न झाल्याने अनेक महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। योजनेसाठी KYC कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभ थांबल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। काहींना अजूनही नियमित रक्कम मिळत असली तरी मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांचे हप्ते थांबले असल्याचे चित्र आहे। यामुळे घर खर्चाचे नियोजन कोलमडले आहे। तर बघा, तर इथे 2-3 गोष्टी आहेत। तर इथे बघा 2-3 गोष्टी अशा आहेत की निवडणूक, त्यानंतर KYC आणि हप्ता थांबणे, या काही गोष्टी आहेत ज्यामुळे महिला यामुळे निराश झालेल्या आहेत। ठीक आहे, KYC करायला सांगितले होते, KYC बहिणींनी केली, सर्व गोष्टी केलेल्या आहेत, आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं आहे, हप्ता टाकायला पाहिजे होता ना, परंतु शासनाने अजूनपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता टाकलाच नाही। GR काढला, सर्व गोष्टी काढलं, मग त्यानंतर मग हप्ता टाकायला पाहिजे होता ना। आणि एकीकडे सांगितलं जात होतं की यासाठी आचारसंहितेचं बंधन नसणार, लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे त्यासाठी आचारसंहितेचं बंधन नाही, तर असं देखील बोलण्यात आलेलं आहे। तर मग कोणत्या गोष्टीमुळे हप्ता थांबवला जात आहे तेच कळत नाही। शासन मायबापला विनंती आहे की लवकरात लवकर बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता टाका। आणि बघा, आता जो 2 टप्प्यात टाकला जाणार आहे अशी पण एक माहिती आलेली आहे, ती माहिती पण आपण समजून घेऊया। परंतु विनंती आहे की लवकरात लवकर हप्ता टाका, भरपूर बहिणी वाट बघत आहेत। आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे फारच महत्त्वाची माहिती आहे। 2 टप्प्यात बोललं जात आहे आता हप्ता येईल म्हणून, तर ते कसे येणार 2 टप्प्यात, पहिले कसा टप्पा येईल, त्यानंतर दुसरा टप्पा कसा येईल आणि कोणत्या तारखेला ते टप्पे दिले जाणार, त्याबद्दल ती माहिती आपण समजून घेऊया। बघा ती माहिती आता। एकीकडे आपण मागणी करत आहोत, हात जोडून विनंती करत आहोत की लवकरात लवकर हप्ता टाका, आणि दुसरीकडे एक अशी अपडेट आलेली आहे ज्या अपडेटमध्ये बोललं जात आहे की 2 टप्प्यात हप्ता येणार। चला ती अपडेट पण आपण समजून घेऊया। हे बघा, आता असं बोललं जात आहे की पहिले 1500 रुपये तुम्हाला मिळणार, पहिल्या टप्प्यात 1500 रुपये, आणि दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला मिळणार आहेत 4,500 नाही 3,000। ओके, म्हणजे झाले टोटल 4,500 रुपये। 4,500 रुपये तुम्हाला दिले जातील असं बोललं जात आहे। मग ते 2 टप्प्यात मिळणार असं बोललं जात आहे। तर जे 1500 रुपये तुम्हाला मिळणार ते नोव्हेंबरचे 17व्या हप्त्याचे असणार आहेत, आणि जे 3,000 रुपये मिळणार आहेत तो 18वा हप्ता प्लस 19वा हप्ता, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ता, असे मिळून 1500 आणि 3,000 4,500 रुपये तुम्हाला दिले जातील। परंतु हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मिळणार आहेत, कारण ऑलरेडी नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचा GR आलेला आहे, बरोबर। त्यामुळे 1500 रुपये तुम्हाला पहिले मिळणार आहेत, आणि ते आता बोललं जात आहे की कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील। त्यामुळे मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या, अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे असं बोललं जात आहे। ठीक आहे, तर जरी हप्ताच द्यायचा आहे तर तो लवकरात लवकर टाकायला पाहिजे, कारण भरपूर दिवसापासून बहिणी वाट बघत आहेत। 1500 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होईल बहिणींनो, 100% हो जमा होईल। थोडी वाट बघा, जास्त नाही, थोडी वाट बघा, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा होणार म्हणजे होणार, काही टेन्शन घेण्याची बात नाही। 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, आणि हे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होतील, कारण आता वेळ झालेली आहे। अचानकपणे सांगता येत नाही, 1-2 तासामध्ये पण जमा होऊ शकतात आता, कारण वेळ झालेली आहे आणि GR ऑलरेडी आलेला आहे, आचारसंहितेचं बंधन नाही, त्यामुळे हप्ता तुम्हाला टाकला जाईल आता। ओके, आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटी बोललं होतं, त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या शेवटीच्या तारखा चालू आहेत, त्यामुळे हप्ता आता येतील।
चान्सेस आहेत आता. आणि 3,000 रुपयाचा जो विषय आहे हे 3,000 रुपये जानेवारी महिन्यात मिळतील. 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीपर्यंत अपेक्षित आहे हे 3,000 रुपये. 18वा आणि 19वा हप्ता हा एकत्र 3,000 रुपये दिले जातील असं बोललं जात आहे. अशा पद्धतीने हे 2 टप्प्यात हप्ता येईल असं बोललं जात आहे. ठीक आहे, माझी एकच विनंती आहे शासन मायबापला की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हप्ता द्या, कारण सर्व बहिणी वाट बघत आहेत, निराश झालेल्या आहेत. तर या बहिणींना सर्वांना हप्ता द्या. ठीक आहे, ही माहिती आपण समजून घेतली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला आता आपण समजून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती, टॉप बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत. आणि ही माहिती फार महत्त्वाची आहे. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठीच माहिती आहे. बघा आता चला, अत्यंत महत्त्वाची पहिली बातमी तुम्ही बघू शकता. LPG आधार पगारापासून ते कारच्या किमतींपर्यंत 1 जानेवारीपासून या 10 बदलांनी तुमच्या खिशाला बसणार कात्रे. काय आहे महत्त्वाची माहिती, तर 1 जानेवारी नवीन वर्ष सुरू होत आहे, नवीन महिना सुरू होत आहे. तर या 1 जानेवारी 2026 पासून काय काय बदल होणार आहेत, दैनंदिन जीवनात काय काय बदल होणार आहेत, तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे असं पण बोललं जात आहे. चला समजून घेऊया संपूर्ण माहिती. हे वर्ष हळूहळू संपत आहे आणि 1 जानेवारी 2026ची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीस अनेक प्रमुख आर्थिक नियम देखील बदलत आहेत, ज्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. LPG गॅसच्या किमतीपासून ते पॅन आधार आणि नवीन वेतन आयोगापर्यंत 1 जानेवारीपासून अनेक नियम बदलत आहेत. या नियमाबद्दल आणि ते तुमच्या खिशावर कसा परिणाम करतील याबद्दल आपण जाणून घेऊया. हे बघा, पहिला बदल पॅन आधार लिंकिंग. तुमचे आधार कार्ड आणि पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. जर ते लिंक केले नाहीत तर 1 जानेवारीपासून ते निष्क्रिय होतील, ज्यामुळे तुम्हाला ITR परतावा, पावत्या आणि बँकिंग फायदे मिळू शकणार नाहीत. शिवाय निष्क्रिय पॅन तुम्हाला अनेक सरकारी योजनांच्या फायद्यांपासून वंचित ठेवू शकतो. ओके, तुमचं पॅन कार्ड तुम्हाला आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे. चला, पहिली अपडेट समजली. दुसरी अपडेट बघा, यामध्ये UPI सिम आणि मेसेजिंग नियम अधिक कठोर होतील. बघा, तर बँक UPI आणि डिजिटल पेमेंट नियम कडक केले जात आहेत. फसवणूक रोखण्यासाठी सिम पडताळणीचे नियमही कडक केले जात आहेत. यामुळे फसवणूक करणाऱ्यांचा व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या ॲप्सचा वापर कमी होईल. तर हे बघा, UPI असो, सिम आणि मेसेजिंगचे नियम आता हे कठोर केले जात आहे. 3 बघा, FD योजना आणि कर्ज. तर स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँक सारख्या बँकांनी 1 जानेवारीपासून कर्जाचे दर कमी केले आहेत. त्याचप्रमाणे नवीन मुदत ठेव व्याजदर देखील जानेवारीपासून लागू केले जातील. याचा तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. हे बघा, FD योजना आणि कर्जामध्ये पण हे बदल आहेत. चला, पुढील बदल पण आपण समजून घेऊया. इथपर्यंत आपण बघितलं, पुढील बदल बघा आता. चार बघा आता, 4 LPG सिलेंडरच्या किमती. LPG गॅस सिलेंडरच्या किमती दरमहा बदलतात. 1 जानेवारीपासून LPGच्या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. 1 डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 10 रुपयांनी कमी करण्यात आली. दिल्लीत तर 1,580.50 आहे. हे बघा, LPG गॅस सिलेंडरच्या पण किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात 1 जानेवारीपासून. त्यानंतर 5 बघा, CNG, PNG आणि AFT तेल कंपन्या दरमहा LPG, CNG, PNG आणि ATFच्या किमती सुधारतात. तर 1 जानेवारीपासून LPG सह CNG, PNG आणि जेट इंधन AFTच्या किमती बदलू शकतात. ATF
ज्याला जेट इंधन असंही म्हणतात, हे जलद गतीने चालणारे इंधन आहे. देशांतर्गत हे बघा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी त्यांच्या किमती वेगवेगळ्या प्रकारे सेट केल्या जातात. ओके, तर हे बघा जे काही तेल कंपन्या आहेत त्यामध्ये पण बदल होणार आहे. नवीन कर कायदा, नवीन आयकर कायदा 2025 1 जानेवारी 2026 रोजी पूर्णपणे लागू होणार नाही, परंतु सरकार जानेवारीपर्यंत नवीन ITR कर परतावा फॉर्म आणि नियम अधिसूचित करेल, जे 1 एप्रिल 2026 पासून म्हणजेच 2026-27 आर्थिक वर्षापासून लागू होतील. हे जुने कर कायदा आयकर कायदा 1961 ची जागा घेईल. नवीन कायद्याअंतर्गत कर वर्षाच्या प्रक्रियेत आणि व्याख्येत बदल करण्यात आले आहेत. ITR फॉर्म सोपे करण्यात आले आहेत आणि प्रणाली सुव्यवस्थित करण्यात आले आहे. आता बघा, ITR वगैरे तुम्ही कर वगैरे भरत असाल तर पहिले ते एकदम खूप जड जात होतं भरायला, म्हणजे ती पद्धत जी आहे ती फार कठीण होती, परंतु ती आता सोपी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता सहजपणे ITR फॉर्म भरू शकतात आणि ITR भरा, जरी तुमचं पण उत्पन्न जास्त असेल तर, कारण हे ITR सर्वांना भरावं लागतो. नवीन कर कायद्यामध्ये पण हा बदल करण्यात येत आहे. चला ही अपडेट समजली. 7 बघा, आता 8वा वेतन आयोग. सरकार 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू करेल अशी अपेक्षा आहे. जरी तो लागू होण्यास जास्त वेळ लागला तर याचा अर्थ असा की 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन 1 जानेवारी 2026ला जोडले जातील. 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल. ओके, तर बघा 8वा वेतन आयोग पण लागू होऊ शकतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला. त्यानंतर बघा, शेतकऱ्यांसाठी नियम. तर उत्तर प्रदेश सारख्या राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अद्वितीय शेतकरी ओळखपत्र आवश्यक असेल. पंतप्रधान किसान पीक विमा योजनेअंतर्गत वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची तक्रार 72 तासांच्या आत केल्यास आता ते कव्हर करता येईल. तर शेतकरी भावांसाठी पण ही एक महत्त्वाची माहिती होती. त्यानंतर 10 बघा, वाहनांच्या किमतीत वाढ. 1 जानेवारी 2026 पासून भारतातील अनेक प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमती वाढवण्याची योजना आखत आहेत. निसान, BMW, JSW, MG मोटर, रेनॉल्ट आणि एथर एनर्जी यांनी 3,000 ते 3% पर्यंत वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. टाटा मोटर्स आणि होंडा सारख्या कंपन्यांनीही वाढ दर्शवली आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे 10 महत्त्वाचे बदल होणार आहेत. वाहनांच्या किमतीत पण वाढ होणार आहे, त्याबद्दल हे 10 महत्त्वाचे बदल होते जे 1 जानेवारी 2026 पासून हे बदल होत आहेत. चला ही बातमी समजली. बातमी नंबर 2 बघा. आता चला बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 बघा, शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांची माहिती तयार. 30 जून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदारांचा समावेश. नियमित कर्जदारांना मिळणार हा लाभ. तर हे बघा, कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. अतिवृष्टी, महापूर, सततचा पाऊस, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांचा सामना करूनही अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफी देणार आहे. 30 जून पूर्वी कर्जमाफी मिळणार आहे. बघा, फायनल झालं हे आता शेतकरी भावांनो. 30 जून पूर्वी शेतकरी भावांना तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. हे बघा, राज्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांकडे 35,500 कोटीची थकबाकी आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 3.25 लाख शेतकरी सध्या थकबाकीत असून त्यांच्याकडे सध्या 3,976 कोटीची थकबाकी आहे. यातील पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असून नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी थकबाकीत आहेत. याशिवाय जालना, बुलढाणा, नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नाशिक, धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडेही अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक थकबाकी आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अधिक लाभ व्हावा, शेतकऱ्यांना सारखी कर्जमाफी का मागावी लागते, त्यांच्या समोरील नेमक्या अडचणी काय, अशा मुद्द्यांचा समिती अभ्यास करीत आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यावरील उपाय कृषी विभाग शोधत आहे. कर्जमाफीत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचाही विचार केला. जो काही आता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचाही विचार होणार आहे, त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाच्या रूपाने लाभ दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे 30 जूनपूर्वी कर्जमाफीचे नियोजन आहे. कर्जमाफीच्या अनुषंगाने थक बाकीदार शेतकरी नियमित शेतकऱ्यांची माहिती संकलित करून ठेवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. सहकार विभागाकडून ती माहिती ऑनलाईन संकलित केली जाणार असून त्यासाठी आता पोर्टल तयार झाले आहे. त्याची चाचणी होऊन बँकांकडून त्यावर माहिती मागवली जाईल. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असे नियोजन आहे. या बँकांमधील शेतकऱ्यांची मागवली माहिती शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने सहकार विभागाने बँकांकडून 30 जून 2025 पर्यंत, 30 सप्टेंबर 2025 आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवली जाणार आहे. त्यात राष्ट्रीयकृत ग्रामीण सहकारी खाजगी बँकांसह स्मॉल फायनान्सकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. सहकार विभागाच्या पोर्टलवर नियमित व थकबाकीतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती भरावी लागणार आहे. ओके, तर शेतकरी भावांसाठी ही महत्त्वाची माहिती होती. 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळणार आहे शेतकरी भावांना. हे बघा, 30 जूनपूर्वी पुन्हा सांगतो, 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळणार आहे शेतकरी भावांना. तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती. चला ठीक आहे, सर्व माहिती आपण समजून घेतली. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती समजून घेतली. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. आणि हे बघा, तुम्हाला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. यूट्यूब टीमला पण माहीत आहे कुठलाही दावा केला जात नाही. एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपल्या चॅनलचे व्हिडिओ असतात. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप पण द्या. हाईपचं बटन तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.